तर नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आज आम्ही निघालो आहोत लग्नाला, ते पण अळकुटीला, म्हणजे की अहिल्यानगर. तर इथं बघा, माझी मावशी आहे, आई आहे आणि ह्या मावशीचा नातू आहे. तर आम्ही सकाळी 10 वाजता घरून निघालो होतो. तर आम्हाला लांब जायचं असल्यामुळे आम्ही लवकरच निघालो. नंतर फायनल आम्ही हॉलवरती पोहोचलो. इथं नवरीचा साखरपुडा म्हणजे झालं होतं, त्याचं फक्त नवरदेव बाकी होता. तर आम्ही गेल्यावरती नवरदेव आला, इथं पाहू शकता. नंतरला मग झाल्यानं साखरपुडा संपन्न झाला. त्याच्यानंतरला आम्ही जेवण करून घेतलं. जेवणामध्ये खूप छान होतं. डाळ भात होता, पुरी भाजी होती आणि बुंदी होती. तर त्याच्यानंतरला मग हळदीचा कार्यक्रम चालू केला. तर कोणाकोणाकडे अशी प्रथा आहे, म्हणजे आमच्याकडे तर हॉलवरतीच हळद वगैरे होत असते, कोणाकोणाकडे घरी होते, तर आमच्याकडे नाही होत. हळद ही नाचवत आणतात आमच्याकडे. तर हळद वगैरे नाचवताना तर पाहू शकता, इथं आहे झाल, जी की नवरीला दिलेली आईवडिलांनी जे अनुदान असतं म्हणजे बोलतात, तर ते आहे. एवढं मामा वगैरे सगळेच देतात, नातेवाईक जे काय जवळचे असतात त्यांनी. तर तिच्या मावशीने वगैरे सगळ्यांनी दिलेलं होतं. आम्ही सगळ्यांनी म्हणजे जे जवळचे आहेत त्यांनी. तर नवरा नवरीचं नाव आहे, तुम्ही पाहिलंच असे, किशोर आणि मानसी. तर इथं बघा एवढी पब्लिक होती. तर काही लोक कसं लांब असल्यामुळे लवकर साखरपुडा करून घरी गेले होते. तर इथं पाहू शकता. त्याच्यानंतर आमच्याकडे आहे ना, देवक घेऊन येतात, म्हणजे 5 पावली देवक फिरून आणतात देवाचं हे करून. कारण का घर लांब असल्यामुळं तिथल्या तिथं फिरवायला 5 पावली वाजत वाजत आणावं लागतं. तर इथं ते कार्यक्रम झाल्यानंतरला मग नवरा नवरीचा तयारी केल्यानंतर नवरा नवरी आली. त्याच्यानंतरला नवरा नवरी आल्यानंतरला इथं पाहू शकता सगळे बसल्या. कारण का थोडंसं ना हे चालू होतं त्यांचं, म्हणजे जे मोठे नेते कार्यकर्ते वगैरे काय असतात त्यांच्या गावामधले, त्यांना मान सन्मान द्यावा लागतो. ते झालं. त्याच्यानंतर इथं मंगलाष्टिका चालू झाल्या. मंगलाष्टिका चालू झाल्यानंतरला आहे ना, एक 7 मंगलाष्टिका झाल्या की विवाह संपन्न होतो असं बोलतात. पण हा जो काळ आणि वेळ असतो ना, म्हणजे हा जो म्हणजे दिवस असतो ना, तो एका मुलीच्या आईवडिलांसाठी खूप म्हणजे खूप कठीण असतो बरं का. ज्यांना मुलगी आहे ना, ते त्यांनाच माहीत असतं. तर पाहू शकता, नवरा नवरीची ना हार घालायची एंट्री ना खरंच खूप मला आवडली. कारण का पहिल्यांदा ते खाली होते आणि अचानक ना जे स्टेज फिरून ना वरती आले नवरा नवरी. आजकाल ना जसं जसं म्हणजे हे बदलतंय ना, तसं तसं आहे ना, काळानुसार माणसं सुद्धा बदलतात आणि वेगवेगळंच काही. आमच्या टायमाला असं काहीच नव्हतं बरं का. तर खरंच खूप भारी वाटलं. आणि नवरा नवरीला हार घालण्याचं होतं बघा. हा मुलगा 7 मंगलाष्टिका झाल्यानंतरला छान असा नाचत होता. आणि त्याच्यानंतरला हे सगळे जे मोठे काही कार्यकर्ते वगैरे असतात त्यांच्या गावातले वगैरे, अध्यक्ष वगैरे कोण असतात, ते त्यांचं सत्कार वगैरे करून त्यांना हे मान सन्मान दिला. त्याच्यानंतर नवरा नवरीची हार घातला नवरा नवरीने एकमेकांना. तर आमच्याकडे ना लग्न लागतपर्यंत तोंडामध्ये ना विडा ठेवला जातो. तर लग्न लागलं की विडा टाकून द्यायचा असतो. तर इथं पाहू शकता, म्हणजे खरंच म्हणजे मनासारखं लग्न झालं ना, तर नवरा नवरी किती खुश असतात ना, पाहू शकता. तर ही माझी आहे, कोण तुम्हाला सांगते, तर ही मामे बहिणीची मुलगी आहे. माझ्या मामा आहे त्यांच्या मोठ्या मुलीची मुलगी आहे. तर तिचं लग्न होतं मामे बहिणीच्या मुलीचं. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आणि हे लग्न पण कसं वाटलं